बाहेर आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता. विजांच्या कडकडाटाने जुन्या वाड्याच्या खिडक्या थरथरत होत्या. त्या जुन्या वाड्याच्या काळवंडलेल्या कौलांवर पावसाचे थेंब जेव्हा आदळत होते, तेव्हा त्याचा आवाज एखाद्या जुन्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा वाटत होता. वाड्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या माधुरीच्या हातात चहाचा कप होता, पण तो कधीच थंड झाला होता. तिच्या नजरेसमोर पावसाच्या सरी नव्हत्या, तर डोळ्यांत साचलेली 20 वर्षांची जळजळ होती. आज पुन्हा घरात तेच महाभारत घडलं होतं. सरस्वतीबाईंच्या टोकदार शब्दांनी माधुरीच्या काळजाचे लचके तोडले होते आणि नेहमीप्रमाणे अनिरुद्ध मान खाली घालून खुर्चीत बसून राहिला होता. माधुरी या घरात आली तेव्हा ती एक फुलपाखरू होती. तिचे डोळे स्वप्नांनी चमकत होते. पण या वाड्याच्या जड भिंतींनी तिचं हसू हळूहळू गिळून टाकलं. सरस्वतीबाई, घराच्या करत्या धरत्या. त्यांच्यासाठी सून म्हणजे केवळ राबणारं एक यंत्र आणि त्यांच्या सत्तेला मान तुकवणारी व्यक्ती. आमच्या काळात आम्ही असं वागत नसायचो, हे त्यांचं पालुपद माधुरीच्या अस्तित्वाला रोज टोचत असे. स्वयंपाकघरात सरस्वतीबाई बसल्या होत्या. त्यांचे वय झाले होते, हात थरथरत होते, पण सत्तेची ओढ कमी झाली नव्हती. त्यांना भीती वाटायची, जर माधुरीने घर ताब्यात घेतलं तर. याच भीतीपोटी त्या अधिक कडक आणि निष्ठुर बनत गेल्या. दुसरीकडे सुजाता, अनिरुद्धची बहीण, लग्नानंतर काही वर्षांतच परत आलेली. तिचं स्वतःचं दुःख तिला इतरांशी क्रूर वागायला भाग पाडत होतं. आरशासमोर उभं राहून स्वतःचे पांढरे पडत चाललेले केस बघताना तिला स्वतःच्या आयुष्याची राग झाल्यासारखी वाटे. माझं कुणीच नाही, ही भावना ती माधुरीवर राग काढून व्यक्त करायची. एके रात्री पावसाचा जोर वाढला होता. जेवणाचं ताट वाढलं गेलं होतं. वातावरणात इतका तणाव होता की चमच्याचा आवाजही मोठा वाटत होता. अचानक घराचे आधारस्तंभ दत्तात्रय काका उठायला गेले आणि त्यांचा तोल गेला. ताटातला भात जमिनीवर विखुरला आणि एका मोठ्या आवाजासह ते खाली कोसळले. अनिरुद्ध ओरडला. घरात एकच कल्लोळ माजला. सरस्वतीबाईंचा आवाजच फुटत नव्हता. सुजाता कोपऱ्यात उभं राहून थरथरत होती. पण अशा वेळी जिच्यावर रोज अन्याय झाला, ती माधुरी धावून आली. तिने सावधपणे दत्तात्रयांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. अनिरुद्ध, गाडी काढा. सुजाताताई, पाणी आणा. तिचा आवाज खंबीर होता. दवाखान्यात जाताना माधुरीने दत्तात्रयांचा हात घट्ट धरून ठेवला होता. त्या रात्री त्या जुन्या वाड्यातली मी आणि तू ही भिंत पहिल्यांदा थरथरली. दवाखान्याच्या त्या पांढऱ्या शुभ्र आणि थंड पडवीत सरस्वतीबाई एका बाकावर बसल्या होत्या. समोर माधुरी डॉक्टरशी बोलत होती, धावपळ करत होती, औषधं आणत होती. सरस्वतीबाईंना पहिल्यांदाच जाणवलं की ज्या मुलीला आपण आयुष्यभर बाहेरची मानलं, तीच आज आपल्या कुंकवासाठी रात्रभर जागी आहे. जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, धोका टळला आहे, वेळेवर आणलं नसतं तर अवघड झालं असतं, तेव्हा सरस्वतीबाईंच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यांनी माधुरीचा हात आपल्या थरथरत्या हातात घेतला. माधुरी, मला माफ कर ग. मी घर वाचवण्याच्या नादात माणसं गमावत चालले होते. माधुरीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त सासूच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या एका क्षणात कित्येक वर्षांचे हिशोब मिटले होते. दत्तात्रय घरी आले. पण आता वाडा बदलला होता. एका संध्याकाळी त्यांनी सर्वांना अंगणात बसवलं. ईशा आपल्या आईच्या कुशीत बसली होती. मी गेलो असतो तर तुम्ही रडला असता, दत्तात्रय हळू आवाजात म्हणाले. पण एकत्र राहिला नसता. या भिंतींना सिमेंटने नाही तर प्रेमाने एकत्र बांधावं लागतं. सुजाता ढसाढसा रडू लागली. तिने माधुरीचे हात धरले. वहिनी, मी खूप त्रास दिला तुला. मला माझं दुःख इतकं मोठं वाटलं की मला तुझं मन दिसलंच नाही. अनिरुद्धनेही आज मौन सोडलं होतं. तो माधुरीच्या शेजारी बसला आणि म्हणाला, मी एक चांगला मुलगा होण्याचा प्रयत्न केला, पण एक चांगला नवरा होता आलं नाही. तुला या युद्धात मी एकटं सोडलं, मला माफ कर. माधुरीने सर्वांकडे पाहिलं. तिला जाणवलं की घर म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर एकमेकांच्या चुकांना सामावून घेणारं मोठं हृदय असतं. आज पुन्हा पाऊस पडत होता, पण आज त्या पावसाचा आवाज संगीतासारखा वाटत होता. कौलांवरून पाणी ओघळत होतं, पण त्यात आता वेदना नव्हती. सरस्वतीबाई स्वतः स्वयंपाकघरात उभ्या राहून माधुरीला मदत करत होत्या. ईशाचा हसण्याचा आवाज वाड्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात घुमत होता. माधुरी अंगणात उभी राहिली आणि तिने पावसाचा तो ओला स्पर्श अनुभवला. वाड्याच्या भेगा आजही तशाच होत्या, पण आता त्या भेगांतून द्वेष नाही, तर आपुलकीची पालवी फुटत होती. कारण कुटुंबाचं सौंदर्य हे परफेक्ट असण्यात नसतं, तर एकमेकांच्या अपूर्णतेला मायेनं स्वीकारण्यात असतं.
तो जुना वाडा आता फक्त एक वास्तू उरला नव्हता, ते आता एक घर झालं होतं. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.